Jayesh. Jayesh. Don't expect that somebody will come and teach you. Teaching is done. Now you are here to work. काम करायला. Now if you want to learn, so you have to go and ask. विचारल्याशिवाय कोणी, कारण प्रत्येक जण आता you will be on the floor, you will be in your marketing and sales, managers will be in their work. Nobody will have time to teach anybody unless you go and ask. So if you want to learn something, please go and ask that person and do it. Even if from me, if you want something, you will have to ask. Or else it will be hello, hi, how are you? I see you happy, I see you content. I am happy with you. You just be on a normal. I am always available on the phone and message if I am not here. So कधी माझ्याशी काही बोलायचं असेल तर मेसेज किंवा फोन करा, वी विल कनेक्ट. नेक्स्ट टाइम आपण आलो की आपण त्याची बसू. I want to have very clear communication की how do I expect our communication and what to expect. I am sometimes जसं आता मी फोन एअरप्लेन मोडवरती केला. So if somebody is calling or messaging, you will have to wait till I call. So if you call message, please wait. At least 24 तासात मी प्रत्येकाला एकदा फोन करतोच. I call back 24 hours मध्ये. So this is how the communication has to be. It has to be very, very transparent. तुम्हाला काही गोष्ट बॉदर करत असेल, पटत नसेल, एक्सप्रेस. आणि एक्सप्रेस इज द राईट पर्सन. काय म्हणजे सो आय एम गोइंग राईट नाउ वी आर गोइंग टू टॉक अबाउट कल्चर ऑफ वर्क. बिकॉज ह्या कल्चरने तुम्हाला काम करायचं आहे, मला तुम्हाला द्यायचं आहे. आणि ते कल्चर कसं होणार आहे ते तुम्हाला मी सांगतो, ते लक्षात ठेवा आणि त्याला इम्प्लिमेंट करा. So for example, if I have a problem with something that is happening in sales, so I have to go and talk to the sales manager. If I have a problem with something happening on the floor, with equipment or anything, then I have to go and talk to my प्रत्येकाचा एक reporting manager who you report to. Go and talk to that person. If I go and talk to जेवता माझ्या फ्रेंडला ते असंच आहे यार, हे असंच होतंय, तसंच होतंय, काही होणार नाही. That is not going to give us any difference. Now, if you go and talk to your reporting manager and तिथून तुम्हाला पाहिजे ते सोल्युशन नाही मिळालं, then you talk to the next manager, who is the branch manager. Then you talk to the next person, who is the assistant general manager. Or then you talk to the co-founder of the director. माझ्यावर पण नाही पडलं तर मग सॉरी, काही ऑप्शन नाही. आय विल ट्राय टू एक्सप्लेन. आणि माझी पद्धती अशी आहे की मी हे असंच करायचं आहे असं जनरली नाही सांगत. हे असं का करायचं ते सांगतो. म्हणजे तुम्हाला त्याच्या मागचं थॉट प्रोसेस लक्षात येईल. आणि दोन गोष्टी जर तुम्हीही सांगितलं त्यातनं काहीतरी आम्हालाही शिकणार. प्रॉब्ली वी आर मिसिंग आउट समथिंग. सो वेन यू सिट विथ मी फायनली इट विल बी अ रिझनिंग की हे आपण असं का करतो, व्हॉट इज द थॉट बिहाइंड. सो यू अंडरस्टँड की का कुठली गोष्ट का करतो ते कळलं ना तर मग ते सोपं होतं डायजेस्ट. अभी आपको फ्लोर के ऊपर हात खाली करूनच थांबायचं, हात गडी नाही घ्यायचे. का असं नाही करायचं, का असं करायचं. देयर हॅज टू बी सम लॉजिक बिहाइंड इट. हे जर आपण समजून सांगितलं तर माणसाला कळतं की सो दॅट इज हाऊ आय वॉन्ट आवर कल्चर अँड द वे वी वर्क. आय वॉन्ट अस टू वी आर ह्युमन्स. वी विल हॅव लॉट ऑफ प्रॉब्लेम्स इन आवर लाईफ. रस्त्यात येताना मला तर धडक होईल, घरात प्रॉब्लेम असतील, नवरा बायकोचे प्रॉब्लेम असतील, बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडचे प्रॉब्लेम असतील, आई बाबांबरोबर प्रॉब्लेम्स असतील. बट वेन यू कम हिअर यू ट्राय अँड कीप ऑल ऑफ दॅट असाइड. ट्राय अँड स्पेंड युअर टाईम जे तुमचं रोल आहे ते करण्यात अँड गेट एन्ग्रॉस्ड इन टू दॅट. यू माइट गेट अ सोल्युशन टू युअर प्रॉब्लेम फ्रॉम दॅट. बिकॉज वी आर इन अन इंडस्ट्री, आपली खूप अवघड इंडस्ट्री. Jayesh, our industry is very difficult. And this is the only industry that the customer regularly येतो. The same customer comes again and again. And every time he comes, you have to make sure that they have a good experience. असं कुठली इंडस्ट्री. Except gym, there is school. But school मध्ये माझी मुलं as a student जातात. इथे they don't come as students. इथे they come as पैसे दिले म्हणजे आए बोल. तो अभी जो मैं एक मेंबर को मिला, उन्होंने जो चीज़ें मुझे बोली, उन्होंने जितना फी पे किया ना उससे 50 गुना ज़्यादा खर्च एक बार करते. They don't see all that. They see बॉस मैं पैसा दिया ना तो जिम मेरे को चाहिए. So it is very very difficult industry. And according to me, a successful gym is one जहाँ पे
interiors and everything is fine. Equipment is also okay. चाहिए, अच्छा चाहिए. But the most important thing is the team there, the staff, the team working there. We have to have a smile on our face. We have to have a good body language. That is the most important. We have to, जब वो कुछ बोलते हैं तो we have to listen to it and we have to give them the right answer. Answer तो सब देते हैं. But we have to give them the right answer, जो उनको acceptable हो. And it all depends on the staff. I'll give you an example. Home training कोई करता है? पहले किया. पहले किया. Home training के लिए कितना चार्ज करते हैं? 20,000. 20,000 चार्ज करते हैं. 12 sessions. Yes. यहाँ पे कितना चार्ज करते हैं ट्रेनिंग के लिए? 15 to 20,000. 15 to 20. So घर में उसके पास ऐसा जिम है, नहीं. घर में उसके पास ऐसा एटमॉस्फेयर है, नहीं. फिर भी वो उतने पैसा दे रहे हैं. सो वो क्यों पैसा दे रहे हैं? तुम्हारे लिए दे रहे हैं. No. किसके लिए दे रहे हैं? यहाँ पे किस नॉलेज, तुम्हारा नॉलेज, तुम्हारे लिए जो तुम हो, Yes, उसके लिए वो पैसा दे रहे हैं. राइट? यहाँ पे तो अगर जो इंसान विदाउट जिम 20,000 रुपये चार्ज करता है, तुम होम ट्रेनिंग लेते मुझे तो किती चार्ज करतो? 20. इथे किती चार्ज करतो? 20. करेक्ट. आता हे जिम नाही आहे घरी तरी तू तेवढंच चार्ज करतो ना. सो आय एम ट्राईंग टू अंडरस्टँड विदाउट द जिम ऑल्सो द ह्युमन कॅन चार्ज द सेम अमाऊंट आणि त्याची ती व्हॅल्यू तेवढीच आहे. सो जिम इज अ प्लॅटफॉर्म वेअर पीपल कम, ते बघून पैसे भरून येणार. पण आतमध्ये जो एक्सपिरियन्स आहे ना, इट विल बी बिकॉज ऑफ यू गाईज. संपलं ना आता फॅसिनेशन. तुम्ही 5-10 दिवस आले, महिनाभर आल्यानंतर तुम्हाला हे सगळं रोजच दिसणार. बट दॅट इज नथिंग न्यू. दिस विल बिकम ओल्ड. इंटिरियर विल बिकम ओल्ड, मशीन विल बिकम ओल्ड. सुरुवातीला महिनाभरच फक्त ते फॅसिनेशन असतं नवीन नवीन. लेटर इट इज अबाउट द ह्युमन. सो वेन आय एंटर द रिसेप्शन टीम विशिंग मी गुड मॉर्निंग, हाऊ आर यू डूइंग टुडे. आणि त्यात पण फरक असतो. एक असतो सरांनी सांगितलं म्हणून गुड मॉर्निंग म्हणायचं, गुड मॉर्निंग. आणि एक असतं मनाने खरंच गुड मॉर्निंग, कसे आहात तुम्ही, 2 दिवसानंतर आला, तुमची ट्रिप कशी झाली. रिमेंबरिंग द स्मॉल थिंग्स अबाउट युअर दॅट पर्सन. दॅट पर्सन इज म्हणजे मला इम्पॉर्टन्स मिळतं. इम्पॉर्टन्स सगळ्यांना आवडतं, कोणाला नाही आवडत इम्पॉर्टन्स आहे का कोणाचं? महत्त्व दिलेलं किती आवडतं. सो तिथून ती सुरुवात. तिथून आत आल्यानंतर एक कॉन्सेप्ट आहे जी मी खूप वर्षांपासून लावायचा प्रयत्न करतोय. अजूनही ती लागत नाही आहे, पण मी प्रयत्न करत राहतो. खूप सिम्पल कॉन्सेप्ट आहे. आणि ती कॉन्सेप्ट आहे की जर त्या दारातून जे पण मेंबर आत येतो, रिसेप्शन तर विश करायला लागेल. आपली माझी HR सिस्टम थोडी स्ट्रॉंग आहे. सो सांगितलेलं काम मी एकच सांगतो. दुसऱ्यांदा नाही झालं तर मी सांगत नाही. मग ते निगलेक्ट होतं आणि फाईन कट होतं. परत परत सांगितलं की मलाही सांगायला आवडत नाही, समोरच्याला ऐकायलाही आवडत नाही. कशाला आपला टाइम वेस्ट करायचं. एकच सांगायचं. तेही सांगत नाही. आता मी रेकॉर्ड त्यासाठीच करतोय की मला परत सांगायला नाही लागलं. माझाही टाईम महत्त्वाचा आहे. आणि कोणाला आवडतं का असं बसून सारखं आहे, कोणाला आवडतं ते एकच सांगायचं. तर रिसेप्शनचं काम व्हायला लागलं. रिसेप्शनवरती सगळी मस्त विशेष करतात. तिथून आत आल्यानंतर जे फिटनेसची टीम आहे आत, हाऊसकीपिंग असेल, सर्व्हिसची टीम, मॅनेजर असेल, ट्रेनर असेल, माझी एकच गोष्ट आहे की जायचं त्या व्यक्तीकडे. तो व्यक्ती आला म्हणजे शूज बीज चेंज करतो की जायचं, शेक हँड टू दॅट पर्सन, हॅलो, गुड मॉर्निंग, आय एम आनंद पाटील, व्हॉट्स युअर गुड नेम, आज काय वर्कआउट आहे तुमचा, लव, तुम्हाला काही मदत लागली तर मला सांगा, माझं नाव आनंद, ठीक आहे, मी इकडे तुम्हाला हेल्प करायला आहे. हे एक वाक्य आहे. रोज त्या व्यक्तीला जाऊन भेटू, मग नंतर नाव विचारायची गरज नाही कारण ओळखीचे झाले. सो देर विल बी सर्टन मेंबर्स ज्यांच्याशी तुम्ही खूप फ्रेंडली होणार. मग ते हॅलो आहे, लांबनाच अरे आले की छान वाटणार, त्यालाही छान वाटणार तुम्हाला बोलून, मित्र झाले, मज्जा येणार एक तासभरात. बट देर विल बी सर्टन 90% मेंबर्स विल कम, वर्कआउट बाय देमसेल्व्स अँड गो. दे विल नॉट अप्रोच यू, ते तुमच्याशी बोलायला येणार नाही. आणि तुम्ही जनरली काही लोक बोलायला जात नाही, कारण नवीन मित्र बनवायला किती आवडतं. आता जर इफ आय गिव्ह लविना ऑप्शन, लविना डू यू वॉन्ट टू
make new friends today, or do you want to go and meet your old friends, best friends? With whom do you want to spend time? Obviously, all people. Old people. So we are comfortable with them. नए लोगों को मिलना मतलब यार टेंशन ना हो कैसे रिस्पॉन्ड करेगा. हाँ मैं तो जाके उनको ऊपर ही बोला चल बात नहीं करना तेरे. So we have to. This is one thing that I really want. कि first day से यहाँ पे हो. That is when somebody comes inside. Whoever is on the floor, trainers हो, managers हो, housekeeping को तो सिर्फ good morning good day बस. But go talk to them. Shake hand. Female है तो do say. And so yeah, that is important. Some females might not like shaking hands. So just wish them and say, Anand Pandya, काय workout है आज? Show them that culture. You are their coach. Check कि उनको clarity है कि क्या workout है. कुछ भी लगे तो मुझे बता. I नहीं बता. अगली बार जब आप जाओगे, 3 दिन, 4 दिन, फिर दोस्त बन जाओ. तो आज होता क्या है जिम्स में 1000 मेंबर में से 50, 70, 100 दोस्त बनते हैं. 900 लोगों को आपका नाम भी नहीं मालूम होता है. उनको भी नहीं मालूम, आपको भी नहीं मालूम. देखा है एक दूसरे को, वो हाय बोला तो अपन हाय बोलते, वो हंसता तो अपन हंसते. सो हियर आई वांट टू, वी नीड टू डू दिस. इज इट पॉसिबल? पॉसिबल. इफ समबडी कम्स जस्ट गो एंड ग्रीट. अब उसमें से अगर कोई जिसको जरूरत है वो आपके पास आएगा तो पता है मैक्सिमम जिम्स में कंप्लेंट होता है कि यार कोई ध्यान ही नहीं देता, कोई सिखाता ही नहीं, तो पीटी है तो ही ध्यान देते, पीटी नहीं है तो ध्यान ही नहीं देते. ये मैक्सिमम हर एक मेंबर का यही कंप्लेंट है. उसको जरूरत नहीं है तुम्हारा, दे डोंट नीड यू. लाइक अभी वन ऑफ आवर ब्रांचेस एक मेंबर ऑलमोस्ट 30 साल से वर्कआउट कर रहे हैं. उनको सब आता है, वो ब्रांच में सबको जानते हैं. बट अभी इतना जानते हैं कि अभी वो आते तो सब हेलो तो रोज का हो गया ना. अभी 11 साल से तो मेंबर है अपने, तो क्या हो गया, वो आते अपना अपना वर्कआउट करते. सबको मालूम है कि वो अपना अपना वर्कआउट करते हैं, हेडफोन पहनते हैं, तो कोई उनको डिस्टर्ब करने नहीं जाता. तो मैं ऐसे ही मिलने गया सर, कैसे बहुत दिनों बाद मैं आया तो मैं सबको जाके मिलता हूँ, हेलो हाय बोलता हूँ सब. और मेरे को मालूम होता कोई ना कोई अपना फीडबैक शेयर करेगा. वो चाहिए आपको, यू वांट फीडबैक. तो द पर्सन टेल्स मी अरे यार मैं बहुत नाराज हूँ. तो क्या होगा, कोई ध्यान ही नहीं देता मेरे पास, कोई सिखाता ही नहीं, कोई देखता ही नहीं, कोई विश भी नहीं करता आजकल. तो सर मैं बात करता हूँ, ऐसा कुछ नहीं. आप हेडफोन लगा तो प्रॉब्लम डिस्टर्ब नहीं करते होंगे, बट मैं अभी बोलता हूँ सर. नहीं यार क्या है, 11 साल से आता हूँ यार, आजकल देखता भी नहीं. मतलब क्या हर बार मैं बुलाऊँ क्या? ध्यान तो थोड़ा ओके सर, नो प्रॉब्लम. सो सी उनको, और जब उसके बाद मैंने सबको बोला गए और लोग सिखाने लगे तो नहीं हमारे. सो द एक्सपेक्टेशन इज कि मेक मी फील वांटेड. उनको एक्सरसाइज नहीं सीखना है, दे डोंट वांट टू लर्न एक्सरसाइज. अभी उनको मालूम है सर, दे जस्ट वांट कि यार मैं आया हूँ तो एक स्माइल तो करो, मुझे बोलो तो सही कैसे सर क्या हो, हेलो हाय तो करो. This one sentence is so important. It will change the way service happens in the gym. वो आदमी बोल ही नहीं पाएगा कि मेरे पास कोई ध्यान नहीं देता, क्योंकि आते ही उसको ट्रेनर जाके रिसेप्शन में विश कर रहा है, ट्रेनर जाके बोलता है कुछ लगे तो मुझे बताओ, मेरा नाम आना. अभी इससे ज़्यादा क्या बोलूँ. This one sentence will solve big problems. So this one sentence I want each and every person to go and speak to them. Even Lavina, when you are on the floor, go talk to people and tell them कुछ हो तो मुझे बताओ. Right? Second, now जब आप ये बोलेंगे तो कभी कभी आपके पास ऐसी चीजें आ जाएंगी जो आपका डिपार्टमेंट ही नहीं, या आपको नहीं मालूम क्या है. Then what happens, you know, हम कुछ बोलते हैं उसके बाद या फिर किसी को बोल के छोड़ देते हैं. So everywhere you will have a QR code here. That QR code is about a Google form, जहाँ पे आप या हमारे मेंबर्स कोई भी उसके ऊपर अपना फीडबैक दे सकते हैं. तो जब भी कोई आए, अगर वो आपके साथ शेयर करते हैं तो आप उसके ऊपर अपलोड कर दो, या उनको बोलो अपलोड करने के लिए. आप उनको बोलेंगे तो बोलेंगे अरे अच्छा वो एटीट्यूड, तो सुन लो पहले एंड देन आप अपलोड कर दो. एंड उनको बोल सकते हो कि नेक्स्ट टाइम अगर कुछ भी हो तो आप इस पर अपलोड कर दो. सो इट विल. उसमें हमने एक प्रोसेस लगाया है. दैट फीडबैक कम्स टू
our sheet. It doesn't go to anybody in the branch. It directly comes to me and sign. Okay? Because sometimes they don't want to say उनको ऐसा लगता हाँ स्वप्निल सूरज तो दोस्त है और मैं स्वप्निल की कंप्लीट सूरज को जाके क्या करूँ जिम में तो सब दोस्त है. They need to have that confidence and उसमें we don't take the name numbers उनको देना है तो दे सकते हैं. कॉन्फिडेंशियल रहता है कि रैंडमली भी कोई कंप्लेंट आ सकता है. वो फ्रीडम है एक्सप्रेस करने का. कभी कभी होता है ना कि मैं बता नहीं सकता हूँ क्या हो रहा है बट मेरा नाम नहीं आना चाहिए. सो वो भी उस पर हम लिख दो. सो दैट कम्स टू अस. वी पुट दैट टास्क टू द रिस्पेक्टिव मैनेजर एंड दैट रिस्पेक्टिव मैनेजर रिजॉल्व्स इट. और वो हुआ है कि नहीं उसके ऊपर ध्यान रखा जाता है. सो हमारे पास एक सॉफ्टवेयर है जो हम यूज़ करते हैं. इसको टास्क मैनेजर बोलते हैं. ये एक्चुअली बहुत सिंपल सॉफ्टवेयर है और हर एक जगह होना चाहिए. अनफॉर्चुनेटली इंडिया में इसका ज़्यादा यूज़ नहीं होता. तो वेरी सिंपल सॉफ्टवेयर. टास्क मैनेजर में अगर कोई काम आया कि मुझे ये सर्टन चीज़ खराब हो गई है ठीक करना, वो इस स्वप्निल को दे दिया. अब वो स्वप्निल के टास्क मैनेजर में उसको देखते रहे. जब तक वो करेगा नहीं, मुझे दिख रहा है ये ओवरड्यू हो रहा है, उसको भी दिख रहा है कि ओवरड्यू हो रहा है. जब तक वो उसको कंप्लीट करके उसका फोटो वीडियो कुछ भी प्रूफ नहीं डालता तब तक वो पेंडिंग ही रहेगा. और अगर 24 घंटे से ज़्यादा वो पेंडिंग रहा तो तुरंत स्वप्निल को एक वार्निंग लेटर जाता है जिसमें 500 रुपये कट हो जाते हैं. और दूसरे वार्निंग लेटर पे 1000, तीसरे वार्निंग लेटर पे 2000 डबल होते जाते हैं कि तुम्हारा जो काम था वो तुमको करना है जो तुमने अभी तक किया. सिंपल. मैं स्वप्निल को बार बार जाके बोलूँगा स्वप्निल ये नहीं किया ये नहीं किया, वो बोर हो जाएगा. ये आनंद जब भी आता है इरिटेट करते हैं. और मेरे लिए भी इरिटेशन में जब भी आता हूँ ये नहीं हुआ ये नहीं हुआ मेरे लिए भी इरिटेशन. सो इट्स अ वेरी सिंपल प्रोसेस. एंड व्हेन इट इज कंप्लीटेड देन आवर टीम कॉन्टैक्ट्स देम एंड टेल्स देम कि आपका काम हो गया है, एक बार चेक कर लो और हमें गूगल दे दो, which leads to marketing. Okay, simple process. So कोई भी प्रॉब्लम हो, आदमी का प्रॉब्लम हो, इक्विपमेंट का प्रॉब्लम हो, फ्लोरिंग का प्रॉब्लम हो, ऑपरेशंस का प्रॉब्लम हो, कुछ भी हो, उस QR कोड पे आप डाल सकते हैं. कॉन्फिडेंशियली डाल सकते हैं. हमें पता भी नहीं चलेगा किसने डाला. अगर आप चाहते हैं तो बोल सकते हो कि आपका नाम नंबर डाल दो उसके. एंड द सेम यू कैन शेयर विद द मेंबर्स कि अगर यहाँ पे बोल के नहीं हो रहा है, जैसे अब लोग एक मेंबर थे मैं बोले अरे मैंने मतलब आज पहला दिन तो नहीं चौथा तो कैसा लगा आपको. इस एरिया में अच्छा जिम चाहिए था. थैंक यू वेरी मच. कुछ हमारे लिए सजेशंस. सब तो अच्छा नहीं हो सकता, कुछ तो होगा. बोले यार वो स्टिकर्स नहीं है वो मशीन के ऊपर. वो स्टिकर्स रिजेक्ट किए हैं बिकॉज दे वर नॉट वेरी गुड. हमने कंपनी को बोला थोड़े अच्छे डिजाइन हमने दिए उसको बना के ला के दो. तो ठीक था एक अप्रूव हुआ है अभी टेम्पोररी, वो ला के प्रिंट करके ला के जाएंगे. इट विल हैपन वेरी सून. बोले यार कर्टन होना चाहिए. अब तो मुझे ऐसा लगा मुझे सन ग्लासेस पहन के चलना पड़ेगा, इतना धूप आता है. कोई बात नहीं, ट्रेडमिल ही घुमाना पड़ता है तो सनलाइट आने नहीं वाला तो आप तो जिम में क्या हो रहा है सब देखिए. सो सच थिंग्स दे कैन और वो ऐसे बता रहे थे मुझे जैसे कि मैंने कितनी बार बोला बट ये हुआ नहीं है ना. तो कभी भी होता है ना. और ये सब क्यों होता है क्योंकि अगर जिसको बोला उसने ठीक से आंसर नहीं दिया. तो मैंने उनको क्लियरली बोल दिया 15 दिन लगेंगे और मशीन भी चेंज करेंगे. कर्टन्स भी हमारे प्लान में है, उसका कोई फायदा नहीं. हम लगाने नहीं वाले कर्टन्स को. कर्टन्स क्यों लगाएंगे? सनलाइट मस्त आ रहा है अंदर, धूप तो नहीं आ रही है. आप देख रहे हो यहाँ पे सनलाइट इधर तक ही आती है, अंदर नहीं आती. सनलाइट तो अंदर नहीं आ रही. लाइट तो हमें चाहिए नेचुरल लाइट, तो वो अच्छा दिखता है. उसी के लिए तो ऐसे डिज़ाइन किया है उसको, बहुत सोच कर समझ के डिज़ाइन. तो हम तो कर्टन लगाने नहीं वाले. तो बट आपका मशीन अंदर कर देंगे तो आपका प्रॉब्लम सॉल्व. ऑलराइट. सो ये उनको एक आंसर मिल गया, आपका प्रॉब्लम सॉल्व. स्टिकर्स इट विल टेक टाइम क्योंकि वो एक अमेरिकन कंपनी है. उनको फीडबैक दिया है अच्छे स्टिकर बनने को बहुत टाइम लग रहा है, इसलिए हमने टेम्पररी एक डिज़ाइन अप्रूव किया है जो वो आके लगाएंगे. वो भी हो जाए. वो बोले यार मुझे पता ही नहीं कैसा मशीन यूज़ करना. बोले एक ट्रेनर या मैनेजर कोई ना कोई फ्लोर पे हमेशा होता है, आप उनको पूछिए, दे देयर टू हेल्प यू. वो सिखाएंगे आपको कैसे करना. स्टिकर क्यों देखना दी में ना. बट दैट फीडबैक हैज़ टू बी हर्ड. उसको सुनना है और उसको ठीक से रिस्पॉन्ड. दैट सेटिस्फैक्शन कि किसी ने मेरी बात सुनी इज वेरी वेरी इंपॉर्टेंट.
एंड स्टेटिस्टिक्स शो कि जितना आदमी कंप्लेंट करता है और वो कंप्लेंट को हम सुनते हैं, कोशिश करते सॉल्व करने, उतना वो मेंबर आपके साथ ही रहता है, वो आपको छोड़ के। जिस दिन वो कंप्लेंट करना बंद कर देता है, उस दिन इट इज डेंजर कि अभी आपको छोड़ के चला जाए, बिकॉज ही हैज गिवन अप। सो कंप्लेंट करने वाले मेंबर्स बहुत अच्छे होते हैं। डेंजरस कौन है? जो कंप्लेंट नहीं करता, वो कब चुपचाप निकल जाएंगे, तुमको समझेगा भी नहीं, और वो बोलेंगे अरे मैंने घर बदल दिया, मैं अभी कोथरूड रहने चला, इंजर्ड में नहीं रहता। दे आर डेंजरस, करेक्ट? सो वी विल ऑपरेट इन दिस वे। एनी प्रॉब्लम यू फेस, यू नो हाउ टू रीच। अगर आपके मैनेजर या आपकी टीम उसको रिजॉल्व नहीं कर पा रहे, एंड वेरी इंपॉर्टेंट, आपको भी कुछ भी चीज़ दिखता है जो रिपेयर करनी है, ठीक करनी है, प्रॉब्लम है, आपने एक दो बार बोला नहीं हुआ, यू आर गुड पे डाल। क्योंकि क्या है, सपोज आपने कुछ आयुष को बोला, अभी आयुष 10 चीज़ें कर रहा है, आपने बोला उसको याद भी नहीं है, भूल गया, उसको 10 लोग 10 चीज़ें बोल रहे हैं मैनेजमेंट की तरफ से, रोज के उसके काम है, हाउ विल यू रिमेंबर? और एकदम ऑर्गेनाइज लोग तो बहुत कम होते हैं ना, सब लिख के एकदम करें। तो इसलिए जब वो इसके थ्रू जाता है तो उनके टास्क मैनेजर में चला जाता है। टास्क मैनेजर में या तो बोल ही नहीं सकता, बोला तो फिर एक्शन हो जाएगा। सो बेस्ट इज यू आर गुड पे, ये नट मिसिंग है, इधर ये प्रॉब्लम है, इधर एसी दिन भर चलता है, इधर गारमेंट्स की बगल लोग अंदर आ रहे हैं, मैनेजर ड्यूटी टाइम में वर्कआउट कर रहे हैं, मैनेजर पीटी लेते बैठा है। ऐसा वट एवर प्रॉब्लम यू फेस, you have to anything that you want to share with us, and जो problems है वो share करना is not bad. बहुत लोग ऐसा लगता है सर मैं कैसे कंप्लेंट करूँ, मला कुणाला पाहिजे म्हटलं पाठवा, झालं का त्याचं? एक 2 मिनिट बघतो चेक झालं असेल तर पाठवा, सांग मला पिटिशन करायचं मंडेपासून झालं तर पाठवा, झालं तर झालं 3 वाजता एक वेंडिंग मशीन बरोबर हो चहा कॉफी. So it's very important that we operate on this. Second, I want you to all exercise every single day. Every single day. हम लोग उसका रिकॉर्ड भी रखेंगे कि आप रोज एक्सरसाइज एक्सरसाइज मतलब मुझे कोई आपको 6 पैक नहीं चाहिए, बट आप जो फिजिकल आप एक्सरसाइज तो करें, आपको मालूम होना चाहिए कौन से मशीन है, उसको कैसे यूज करना, उसका क्या फील है, जब हम इसको सेल्स कर रहे हैं तो उसका फील क्या है, वो आपको भी एक्सपीरियंस होना चाहिए, तो आप बहुत अच्छे से आप उसको सेल कर रहे हैं। जो भी यहाँ पे ग्रुप क्लासेस होंगे, ये सारे ग्रुप क्लासेस आई वांट ऑल द टीम मेंबर्स टू ट्राई। आपको जुम्बा अच्छा लगे या ना, महीने में 1 क्लास करते हैं, क्यों? एक्सपीरियंस को। जुम्बा नहीं आता कोई बात नहीं, कोई नहीं हंसेगा, हंसा तो अच्छी बात है, क्यों हंसा नहीं आता? वो गणेश सर को मैं कितनी बार कुछ के लिए चलो सर डांस करने, बोला नहीं आता सर, चलो सी इट बेसिकली व्हाट इज गोना हैपन, यू विल एक्सपीरियंस कि वो इंस्ट्रक्टर लेता कैसे, वो सिखाता कैसे, इसमें होता क्या है, एंड दैट यू कैन टेल द मेंबर्स। अगर आपने एक्सपीरियंस ही नहीं किया तो आप कैसे बताओगे? क्लीनलीनेस टॉप क्लास होना चाहिए, सो देयर विल ऑलवेज बी अ हाउसकीपिंग पर्सन हियर। तो आपको कुछ भी खराब दिखे, ठीक नहीं है, प्लीज इमीडिएटली बुला के क्लीन कराओ। अगर वो आपका साथ ना दे तो प्लीज बताओ, हम उनको सिखा देंगे कि साथ कैसे दें। पण सर जे क्लिनिंग करतात स्टाफ ते पीक आवर्समध्ये पण क्लिनिंग करतात, मग ते थोडं डिस्टर्बिंग नाही वाटत? हां, सो पीक आवरमध्ये त्यांचं क्लिनिंग काय असतं माहिती आहे का, नॉट मॉप वेप करणं, इट इज नॉर्मल गोष्टी. समजा कुठे कोणाचं घाम लागलं आहे ते पुसणं, मग ट्रेडमिलवरती घाम लागलं आहे ते पुसणं, पण ज्याच्याने मेंबरला डिस्टर्ब होईल असं काही करायचं. सो असं कुठलीच गोष्ट ज्याच्याने मेंबरला डिस्टर्ब होईल असं आपल्याला करायचं नाही. 2-3 दिवस झाले की क्लायंट्स करत होते वर्कआउट, आता आपल्या ऑफिस स्टाफ क्लिनिंग करत होते, त्याच्यामुळं थोडं इन्कन्व्हिनियन्स वाटत होतं, पण त्यांना मी सांगितलं आता ते नाही झालं. मग त्यावेळेला त्यांना सांगायचं की ते जसं जे डिस्टर्बन्स होईल ते नाही करायचं. पिकावरच्या वेळेला जेवढं जो ट्रायल चाललेलं पिकावरच्या वेळेला जेवढं आपल्याकडे एनिवे यू फाईंड मेंबरला डिस्टर्ब होतंय, थांबवा नंतर.
रिस्पेक्ट इच अदर. बोलवताना मावशी मामा किंवा त्यांचं नाव माहिती असेल, रिस्पेक्टनी बोलवा, रिस्पेक्टनी काम शिका. असं ते माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची लोक तीच हाऊसकीपिंग माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची. मला ट्रेनर्स खूप मिळून जातात, मॅनेजर्स खूप मिळून जातात, सेल्स खूप मिळून जातात. हाऊसकीपिंग मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. आणि अकॉर्डिंग टू मी ती इतकी हार्डवर्किंग आहे म्हणजे या वयात कंटिन्युअसली एवढं काम करत राहणं इज खूप मुश्किल आहे. आणि मी आतापर्यंत बघितलेलं सगळ्यात सिन्सिअर टीम मेंबर या हाऊसकीपिंग असतात. एकदा सांगितलं शिकवलं परत सांगायला लागत नाही. येतात रोज त्यांचं काम करतात, आयुष्यात किती प्रॉब्लेम असतात त्यांच्या, तरी काही कारण न सांगता बाईक पंक्चर झाली बिचारे चालत येतात, वेळ देतात, वेळेत काम करतात. आपण हाऊसकीपिंगसाठी इन्सेंटिव्ह आपल्याकडे सगळ्या लोकांसाठी इन्सेंटिव्ह आहे. मॅनेजरसाठी इन्सेंटिव्ह आहे, सेल्ससाठी इन्सेंटिव्ह आहे, हाऊसकीपिंगसाठी आहे, ट्रेनर्ससाठी आहे, न्यूट्रिशनिस्टसाठी, सगळ्यांसाठी इन्सेंटिव्ह. हाऊसकीपिंगचं इन्सेंटिव्ह काय आहे? समजा एकही जर सुट्टी नाही घेतली तर ते गेट 1000 रुपीज मोर. आणि समजा त्यांनी एकही दिवस लेट नाही आला तर ते गेट 1 more 1000 रुपीज, ते गेट 2000 रुपीज. आणि हे अमाऊंट मी वाढवतच जाणार. दे आर एक्स्ट्रीमली डुईंग. सो प्लीज रिस्पेक्ट आणि आदराने एकमेकांना बोलवा. ते काम एकमेकांना सांगा, रिस्पेक्ट आणि आदराने सांगा. आणि कोण सांगते तर प्लीज त्याला पॉझिटिव्हली घ्या, इगोमध्ये घेऊ नका. तुम्ही सिनियर असाल, ज्युनियर असाल, डज नॉट मॅटर. वी ऑल आर ह्युमन्स. 2 हात 2 पायाचे. आपणही चुकू शकतो, कधी आपल्याकडे कधी राहू शकतो. प्लीज टेक एव्हरीथिंग व्हेरी पॉझिटिव्ह. आणि तुमच्या आसपास जे काही होतं आहे ते तुम्हाला दिसतंय की बेटर होऊ शकतं तर बोला. बोलला नाही, काही केलं नाही तर मग नंतर जसं ते हे नाही झालं, सकाळी उठून काका चहाचा ग्लास घेऊन बसतात आणि म्हणतात देशात काय चाललंय, तुम्ही काय केलं, असं नाही व्हायचं. आपल्याला काहीतरी करायचं. तर आपल्या आसपास काहीतरी प्रॉब्लेम दिसतो तर आपल्याला काहीतरी त्यासाठी करायचं. तुम्हाला मी सिस्टम पण दिली कुठपर्यंत कसं जायचं. आणि माझ्यापर्यंत येऊन माझ्याकडे तुम्हाला उत्तर नाही मिळालं तर माझ्या मागे लागायचं. मला तुम्ही कधीही फोन करू शकता, उचलला नाही तर तरी तर मला तुम्ही कधीही फोन करू शकता. 24/7 कधीही मेसेज करू शकतो. पण पहिले प्रयत्न तुमच्या इमिजिएट मॅनेजरना द्या, ते रिझॉल्व्ह करतील. नाही झालं तर आय एम ऑलवेज. आणि आपली टीम एकदम केपेबल लोक आहेत. आणि शेवटी सगळेच ह्युमन. म्हणजे आता समजा कुणाला ब्रांच मॅनेजर आहे तर कुणाकडनं चूक होऊच शकत नाही, असं नाही. तो देव नाही, तो ब्रांच मॅनेजर. माझ्याकडनं चूक होऊच शकत नाही असं मी देव नाही, डिरेक्टर को फाउंडर. मी पण चूक करीन आणि त्यात नशी. सो डू नॉट एक्सपेक्ट एनीबडीज गॉड. ओके, या ट्रान्सपरन्सीनी वी हॅव टू वर्क. आय नीड यू ऑल टू बी ऑन टाईम. आय नीड यू ऑल टू बी इन प्रॉपर फिटनेस अटायर, प्रॉपर बॉडी लँग्वेज. सो 2-3 गोष्टी मी सांगून टाकतो तुमच्याकडे 5-10 मिनिटं आहे. एक की आणि आय एम व्हेरी मच विथ रूल्स अँड रेग्युलेशन्स. अगेन मी सांगतो, बेटर ना रोज रोज बोलण्यापेक्षा नियम असलेले बेटर आहे. सो आय हॅव वी हॅव डेटचं कसं असतं, इफ यू कम लेट 3 times इन अ मंथ इट इज ओके. काहीतरी प्रॉब्लेम असतात माझे. 4th टाइम यू कम लेट, हाफ डे सॅलरी. एनी खूप सिरियस आणि खूप जेन्युइन रिझन असेल तर यू कॅन गिव्ह अन ॲप्लिकेशन, ईमेल ॲप्लिकेशन टू युअर रिपोर्टिंग मॅनेजर. आणि ईमेलवरती ते अप्रुव्हल घेऊन ठेवायचं. सो उद्या जर बाय चान्स अकाउंटंटनी डिडक्शन केलं तर यू कॅन शो दॅम दी ईमेल आणि ते पैसे परत क्रेडिट होऊन जातात. ते तुमच्याकडे ईमेलवरती ते पाहिजे ऑलवेज. whenever you send email to your head, you have to make sure that you are keeping the branch manager and accountant in CC. कारण अकाउंटंट इकडे बसत नाही, ते तुमच्या बायोमेट्रिक्सवरनं सगळं कॅल्क्युलेट करून प्रोसेस करत असतात. सो ते CC मध्ये पाहिजे. वर्क ऑन ईमेल्स. सेकंड, मॅनेजर्स आपण ईमेल्सवर नाही काम करत, आपण ERP वर काम करतो, सॉफ्टवेअरवरती. पुट इट ऑन दॅट. जेन्युइन रिझन्स वी विल ऑलवेज कन्सिडर, पण इट हॅज टू बी जेन्युइन. इट कॅनॉट बी की रोज डोकं दुखतं. सो सर्टन थिंग वी हॅव टू फॉलो. प्लीज टेक ॲडव्हान्समध्ये ईमेल टाकून प्रॉपर अप्रुव्हल घ्या. मी येणार नाही उद्या, इट इज अनइन्फॉर्मेटिव्ह, मला जमणार नाही आहे. तर तुम्ही माझी अशी अरेंजमेंट केली आहे, माझ्या फ्रेंडला सांगितली आहे की तुझं माझ्या जागेवरती ओव्हरटाईम करशील का, थांबशील का, मी अरेंजमेंट केली आहे, मला सुट्टी मिळेल का. एक अप्रुव्हल प्रोसेस ईमेलवर.
लास्ट मोमेंट अर्जंट काही आलं वी अंडरस्टँड, फोन करून किंवा मेसेज करून ॲटलिस्ट कळवा की आम्हाला काळजी राहणार नाही, काय झालं तुम्ही आला काय, आणि मग नंतर त्याचं प्रॉपर सपोर्टिंग द्या, म्हणजे इट विल बी अप्रूव्ड. जेन्युइन असेल तर येस. एनी अनइन्फॉर्म लीव वी डिडक्ट 3 days. If you do not have approval, that means it is uninformed. You sending mail is not approval. Well, other it is approval. Right? And uninformed half day, again 3 times it is. So these are made very simple, कारण रोजच्या रोज कोणी एकमेकांना सांगायची गरज नाही की वेळेत ये, लेट नको करू, म्हणून हे सिस्टम्स केले. म्हणजे इकडे आल्यावर आपण आपल्या कामावर लक्ष देऊ शकतो. युनिफॉर्म, यू हॅव टू बी युनिफॉर्म. वी क्रिएटेड अ ग्रुप, अटेंडन्सचा ग्रुप, ज्याच्यामध्ये तुम्ही आल्यावरती रोज सेल्फी टाकता. तुम्ही जेव्हा सेल्फी टाकता तेव्हा तुम्ही दिसले पाहिजे. ओके, असं अर्धा चेहरा दिसतोय आणि असं स्टाईल करा, पण तुम्ही दिसले पाहिजे. सेल्फी कशासाठी आहे की तुमचं केस नीट आहे का, तुम्ही ग्रूमिंग कसं आहे, युनिफॉर्म घातला आहे का, आणि आर यू रेडी ऑन वर्क, ह्याच्यासाठी. ओके, सो तो पूर्ण दिसेल असं करा. सेकंड, इन आउट, आल्यावरती पण आणि जाताना की आम्ही एंडिंग करतोय. Then there is breaks. तुम्ही जेव्हा पण ब्रेकवरती जाल किंवा ब्रेकवर नाही याल तर त्याच्यामध्ये फक्त यू हॅव टू पुट यू ब्रेक आउट आणि ब्रेक इन. सो इट कीप्स रेकॉर्ड की समजा आता द मॅनेजर इज बिझी समवेअर तर ही नोट्स, पण मॅनेजरला सांगून जा. वाय? बिकॉज समजा सूरज एकटाच आहे तू जिममध्ये आणि तू ब्रेकवरती चालू आहे, तू सांगितलंच नाही, मॅनेजर काहीतरी वेगळं औषध तुमचं काम करतं, काहीतरी चाललंय. फ्लोअरवरती कोण ना कोण नेहमी पाहिजे, 2 जागेवरती नेहमी पाहिजे कोण, एक फ्लोअरवरती आणि एक फ्रंट. नेव्हर इट शुड बी. दीज आर फ्यू थिंग्स दॅट यू विल फॉलो. तुम्हाला काही असेल काही गोष्टी तर ईमेलवरती अपलोड घ्यायचा, म्हणजे तुमच्याकडे रेकॉर्ड राहतो. आणि सर अजून एक क्वेश्चन्स आहेत. बेसिकली आता आपल्याकडे नवीन मेंबर्स येतात, कोणी SPF प्लॅनमध्ये, कोणी जनरल ट्रेनिंगमध्ये. सो आता काही लोकांना प्रश्न पडला आहे की आपण SPF प्लॅनला पर्सनल ट्रेनिंगसाठी पिच करू शकतो. सो SPF प्लॅनला ऑफकोर्स तुम्ही कोणालाही पर्सनल ट्रेनिंगसाठी पिच करू शकता, नो प्रॉब्लेम. इफ दे वॉन्ट टू गो फॉर पर्सनल ट्रेनिंग दे हॅव टू पे फॉर पर्सनल ट्रेनिंग. त्यांचा प्लॅन काही चेंज होणार जो आहे तोच. सो व्हॉट इज अ स्पेशलाइज SPF जो हा म्हणतोय हा SFP, स्पेशलाइज फिटनेस प्लॅन, नॉट SFP. स्पेशलाइज फिटनेस प्लॅन जो आहे दॅट इज बेसिकली वी हॅव क्रिएटेड अ प्लॅन बिटवीन पर्सनल ट्रेनिंग आणि नॉर्मल जिम. त्याच्यामध्ये व्हॉट इज एक्सपेक्टेड फ्रॉम द टीम इज दॅट न्यूट्रिशन इज इन्क्लुडेड इन द प्लॅन. सो Lavina will be giving the nutrition plan. Every 15 days body composition होणार and she will keep a track of their food. She will follow up for the nutrition side. Trainers, every day the fitness manager has to give a plan. 30 दिवसाचा प्लॅन बनवून ठेवायचा एकदम. त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन्स ऑफ मशीन, डम्बल्स, बॉडी वेट, प्रॉपर वॉर्मअप, पूर्ण वर्कआउट आणि पुलडाऊन. ठीक आहे. आता हा असा प्लॅन आहे, ह्याच्यामध्ये ग्रुप PT होणार आहे, ग्रुपमध्ये ट्रेनिंग होणार आहे. त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये असं काउंटिंग करून नाही करू शकत समजा, आणि वेगवेगळे एक्सरसाइज नाही. त्याला प्लॅन कसा करायचा असतो, समजा 5 मेंबर, सो ह्याच्यात काउन्सिलर जो देईल तेच करायचं असं नाही. तुम्हाला ट्रेनरनं तुमचं डोकं लावलं पाहिजे. यू हॅव टू पुट युअर ॲप्लिकेशन. जर 5 लोक आहेत, 5 मेंबर आहेत, तर मी 5 एक्सरसाइजेस सिलेक्ट करणार. ठीक आहे. आणि मी स्टॉपवॉच चालू करणार. 1 मिनिटापर्यंत ती एक्सरसाइज तुम्ही कंटिन्युअसली करायची आणि सर्किटमध्ये चेंज करायचं. हा सर्किट ट्रेनिंग वर्कआउट आहे. तरच तुम्ही 5 लोक, 10 लोक, 15 लोकांना शिकवू शकाल. ओके. किंवा जर तशी स्पेस असेल, जागा असेल, कारण नंतर समजा शोल्डर प्रेस आज तुम्ही डंबेल ठरवलं तर ठीक आहे, पण नंतर तुम्ही डंबेल सगळेच वापरायला लागलं तर तिकडे परत प्रॉब्लेम होऊन जाईल. सो मोस्टली इट इज ऑल अबाउट त्याला इफेक्टिव्ह कंपाऊंड मुवमेंट्स ॲड करायचे, ज्याच्याने त्यांना फॅट लॉससाठी, मसल गेनसाठी फायदा होतो. आणि जास्तीत जास्त बॉडी वेट, थोडंसं मशीन आणि डंबेल्स पण ॲड करा. नाहीतर दे डोंट लाईक इट. ते म्हणा एक काय एक्सरसाइज करायला, थोडं डंबेल, थोडं मशीन्सचं पण फील करा. ओके. आणि त्याला असं करा, ही जी मधली जागा सोडली ना रिकामी, तिथे तुम्ही फ्लोअरवरती असं ट्रॅकचं डिझाईन करा. हे असंच आहे, फक्त थोडंसं मार्किंग करा. आणि ज्याच्यावरती लोक मॅट टाकणं, मॅट काढणं, तिथेच स्ट्रेचिंग, तिथेच
बुलडॉग तिथे तुम्ही क्लासेस घेऊ शकता, म्हणून ती जागा बदली सोडली. बाहेर पण जागा असेल, समजा कधी असं आतमध्ये खूप गर्दी असेल किंवा असं असेल तर असेच तुम्ही बाहेरही जाऊ शकता. पण बाहेर थोडंसं सकाळी छान असेल, संध्याकाळी छान असेल, त्यानंतर थोडं गरम आणि धूळ पण असते. ओके, सो प्रेफरेबली आताच करा. त्यांना बाहेर जायचं असेल तर बाहेर जाऊ शकता. सगळीकडे आता सायनेजेस आले नाही, पण सायनेजेस येतील सगळीकडे. सो यूज मॅट, क्लीन मॅट, कुठे काय सगळे सायनेजेस, थोडे सगळं ब्रँडिंग आता कुठेच नाही आहे. ब्रँडिंग 7 तारखेला प्रिंट करून सगळं येऊन ब्रँडिंग लागू आहे. राईट, सो सगळ्यांना माहिती असेल कुठे काय करायचं आहे, कसं करायचं. डंबेल जागेवरती ठेवण्याची पहिल्या दिवशीपासून सवय लावा. रिक्वेस्ट करतो प्लीज. प्लेट्स जागेवरती ठेवायला, ते जागेवर ठेवायला तिथे प्लेट लावायची कुठे, त्याचं नंबरिंग पाहिजे. डंबेल कुठे ठेवायचं त्याचं नंबरिंग पाहिजे, सगळं ब्रँडिंग येऊन लागेल. ग्रुप क्लासेस जे होणार आहेत, सो तसा तो आपला स्पेशलाइज फिटनेस प्लॅन आहे. आणि जो ट्रेनर ऑन फ्लोअर असेल, एक ट्रेनर किंवा एक मॅनेजर, समजा ट्रेनर त्या दिवशी फक्त एकच ट्रेनर आहे किंवा ट्रेनर नाही आहे, तर द मॅनेजर विल टेक द क्लास. मेंबर आला की त्याचा पूर्ण क्लास होतो. एक असेल तर एक, 10 असतील तर 10, 2 असतील तर 2. करेक्ट, फुल क्लास त्याचा झाला पाहिजे. आणि जे डिझाईन केलं आहे तसंच करायची गरज नाही आहे. समजा तुम्हाला थोडंसं त्यात व्हेरिएशन करायचं असेल तर यू कॅन, बट मेक शुअर की त्याला मेडिकल कंडिशन नाही. जरा विचारून घ्या काही गोष्टी. आय कॅन ऑलवेज आस्क की गुडघ्यात दुखतं आहे, तर त्याला मी मॉडिफिकेशन सांगू शकतो. सो ते विचारून नीट रितेने तो क्लास करण्याचा. राईट, तुम्हाला सगळ्यांना, जो पण मेंबर इकडे जॉईन करतोय त्याच्यासाठी आपली अटेंडन्स सिस्टम आहे जी ट्रेनरनी करत. त्याच्यावरती ट्रेनरना इन्सेंटिव्ह आहे. जेवढं मेंबरचं अटेंडन्स आहे त्याच्यावर ट्रेनरना यू हॅव इन्सेंटिव्ह होतं. आणि प्रत्येक मेंबर हू जॉईन्स त्याला एक ट्रेनर अलॉट केला जाईल. एव्हरी मेंबर हू जॉईन तो एकदा कुठल्या तरी ट्रेनरच्या लिस्टमध्ये असेल. तुम्हाला तुमची लिस्ट द्यायची तुमच्या मॅनेजर्सवर. आणि त्याच्यामध्ये काही रिकामे ब्लँक्स असतील, म्हणजे महिन्याच्या मध्ये जर कोण आला जॉईन झाला तर मग त्याला सांगितलं की तुम्ही लगेच त्याचं नाव नंबर ॲड करू शकतो तुमच्या लिस्टमध्ये. सो आज कोण जॉईन झालं, लिस्ट 1 तारखेला दिली. आज कोण जॉईन झालं तर सर तुमचा नंबर असेल. मेंबरला पण तुम्ही सांगायचं मी जबाबदारी आहे त्याच्यासाठी, काही तुला पाहिजे माझ्याकडे यायचं. आणि तुम्हाला पण माहिती असेल तुम्ही त्याच्यासाठी जबाबदार. सो असाच मेंबर तुमच्या लिस्टमध्ये पाहिजे जो तुमच्या ड्युटी टायमिंगमध्ये इकडे येतो. समजा तो तुमच्या ड्युटी टायमिंगला नाही आहे तर त्याला मॅनेजरला सांगून दुसऱ्याच्या लिस्टमध्ये शिफ्ट करायचं, ज्याच्या टायमिंगला तुम्ही येतो. असं इंटरचेंज थोडं होत आहे. त्या लिस्टमध्ये काय आहे तर तुम्ही काही, मी तुम्हाला यूट्यूबच्या व्हिडिओची जी लिंक पाठवली त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल तुम्ही कसं ट्रॅकिंग करायचं आहे. सो मी दिलेले सगळे SOPs आणि सगळे व्हिडिओज बघा, म्हणजे परत मी तिथूनच तुम्हाला सगळं शिकायला मिळून जाईल. आणि मग काही अडलं, काही डाऊट्स असतील तर राईट इट डाऊन अँड आस्क. ओके, but you are that one point of person, that coach for that person, and our job as a trainer is not only to teach them chest press, bicep curl, it is also to psychologically help them, support them to be regular. आपण त्यांना रेग्युलर कसं ठेवणार, it is also that is the biggest thing. बऱ्यापैकी झालं. That is Mayuri. He is our partner here and investor. There are a group of people, 6 to 7 partners are there, but they are investors. So they will not be a part of day-to-day operations. You will be not reporting to them also. Everything will be to us. There are only one accounts, your branch manager as a reporting person. But you need to know की कोण पार्टनर्स आहेत, कोण इन्व्हेस्टर्स आहेत. सो तुम्हाला लक्षात आलं द्यायचं. ठीक आहे सर. आता जसं बागेला काही SRPचा जो प्लॅन आहे आपला, त्याच्या तिकडनं मी इथे शिफ्ट झाल्याच्यानंतर काही गोष्टी मी तिथे जेव्हा बघितलं आणि इथं काही इम्प्रूव्ह करायच्या. तर आपण जसं टोकन सिस्टीम स्पिनिंगच्या क्लासला केलेली, तर मी विचार करतो की इथेही तशी टोकन सिस्टीम करायची SRPसाठी स्पेसिफिकली. कारण इन केस जर कोणाची पर्सनल ट्रेनिंग चालू झाली आणि तो मेंबर त्या ट्रेनरकडे असेल तर इतर असं होतं की मेंबर वेट करतात किंवा ट्रेनरला त्या PT ला पण लॅब करून त्यांच्यावर इंटरॅक्ट करायला लागतं सगळं. तर इथे असं आहे की
सरळ टोकन कॅरी करणार आहेत ते मेंबर्स. ते आले की ते फ्लोअरवरती जो ट्रेनर असेल त्याला ते टोकन हँडओव्हर करणार फॉर द एंटायर टाईम. त्यांचं नाव आणि नंबर पण ते इंटरॅक्शन पण होईल ट्रेनर बरोबर, की ते आलेत किती वाजता आलेत ते पण कळेल आणि अपलिंकला पण त्या बॅचमध्ये त्यांना So before starting the batch, they are registering somewhere and while going they are registering somewhere. येस. They register to front desk Terminal. journalist by रजिस्टर्ड डेस्कलाच ठेवणार आपण, सिग्नेचर असणार आणि मग तो टोकन अटेंडन्ससाठी म्हणजे ज्या दिवशी तो येस एक्झॅक्टली. So what we have done इथे काय होतं, we are involving the sales team. नाही कोणालाच इन्व्हॉल्व नाही करायचं. आपण SFPचा प्लॅन ज्यावेळेस स्पीच करतोय ना आपण त्यावेळेसच त्यांना हे सांगायला सुरुवात करू. आणि एकदा का ते फ्लोअरवर तर हा फ्लोअर नवीन आहे तिथे थोडा अवघड होईल, पण हा फ्लोअर नवीन आहे. सो हे आत्ताच सुरुवात केलं ना नवीन तर स्टार्ट पॉईंट तसंच राहील. So इथे कसं करायचं तुला माहिती आहे का, आपली याची सिस्टम काय केली की आपण एक रजिस्टर फ्लोअरवर दिसतो. चालेल. त्याच्यामध्ये तो SFPचाच रजिस्टर, त्याच्यामध्ये SFPच्याच मेंबर्सची नावं दिली आणि त्याच्यामध्ये त्यांचं अटेंडन्स शाळेत कसं असतं 1 to 31 प्रेझेंट ॲबसेंट तसं त्या रजिस्टरमध्येच मार्क करायचं. सो वेन समबडी कम्स अँड सेज की माझा पहिले तर तुम्हाला सगळ्यांनाच लक्षात येईल की हा कुठला पॅकेजवाला आहे आणि हा कुठला आहे. थोड्या दिवसांनी तुम्हाला कळेल. त्याचं नाव त्याच्यामध्ये ॲड करायचं, प्रेझेंट करायचं आणि क्लास काय चालू करायचं. समजा कोण एखादा मध्ये आला 6 वाजता तुम्ही क्लास चालू केला आणि 6:30ला नो प्रॉब्लेम, त्याला सांगायचं वॉर्मअप कर 5 मिनिटात आणि जॉईन कर. अख्खा क्लास संपला की त्याला कंटिन्यू करून क्लोज करायचं. सो असं नॉट नेसेसरी की कोण मध्ये आला तर तो जॉईन नाही करू शकतो. दिस इज द फ्लेक्झिबिलिटी दे गेट. PT मध्ये तसं नाही मिळत. PT मध्ये दे हॅव टू कम ॲट दॅट पॉईंट ॲट टाईम. याच्यामध्ये तसं नाही. सो लेट्स कंटिन्यू विथ रजिस्टर इज इनफ. यू डोंट नीड टू डू टोकन सिस्टम. टोकन सिस्टम यू विल डू जेव्हा ग्रुप क्लासेसमध्ये खूप गर्दी व्हायला लागते. तर इट इज अ कॉमन ग्रुप क्लास ना आपण सगळ्यांना देतो. तर ह्याची मेंबरशिप वेगळी बरं. एक आहे नुसती जिमची मेंबरशिप आणि एक आहे जिम आणि ग्रुप क्लासची मेंबरशिप. सो जिम आणि ग्रुप क्लासची मेंबरशिप असलेली लोकच हे वापरू शकतात. खूप सारी समजा लोक आले तर इन दॅट केस आपल्याला टोकन सिस्टम करायला लागते. 20 लोकच अलाव होतात. त्याच्यापुढे फर्स्ट कम फर्स्ट सर्व्हिस. ॲट दॅट स्टेज यू कॅन डू आता तर नेसेसरी. बट आय वॉन्ट यू ऑल टू एनकरेज पीपल टू कम ट्राय ऑल द ग्रुप क्लासेस. सगळे ग्रुप क्लासेस ट्राय करा आणि चेक करा. सो क्वालिटी कसं युअर क्लिअर फ्लोअरवरती तुम्हाला काम करायचं आहे, युअर क्लिअर कसं करायचं आहे. तुमच्या डिपार्टमेंटचे व्हिडिओज तुम्ही जे यूट्यूबवरती असेल माझे व्हिडिओज ते बघून घ्या. त्याची लिंक तुम्हाला सगळ्यांना पाठवली आहे. ज्याला नाही पाठवली मला मेसेज करा, आय विल सेंड यू दॅट लिंक. अँड सो यू हॅव फुल क्लॅरिटी. तुम्हाला काही डाऊट असेल तर यू हॅव टू आस्क मॅक्सिमम क्वेश्चन्स. डोंट कीप एनिथिंग इन युअर हेड. आस्क फ्रीली आस्क. आणि काय एनिथिंग एल्स वी आर मिसिंग आउट. बी हॅपी वेन यू आर हिअर. तुम्हाला काही त्रास होत असेल तर शांतपणे साईडला जा, बसा आणि थोडं रिलॅक्स होऊन जा आणि मग परत या. टेल युअर मॅनेजर. दमला असाल, आपण माणूस आहे दमतो, टेल युअर मॅनेजर्स की जरा मी 5-10 मिनिटं देतो. वी हॅव नॉट मेड अ पॅन्ट्री हिअर कारण खाली एक ग्राउंड फ्लोअरला स्पेस आहे. तिथे जरा टेबल्स अँड चेअर्स. वी वास्ट आर टीम टू गो हॅव फूड ओव्हर देअर. तिथे बसून तुम्ही तुमचं लंच करा. हिअर वी हॅव नॉट मेड एनी पॅन्ट्री. कॉलिंगसाठी शेवटचं केबिन आहे तिथे आपण 3 जण बसतील अशी जागा करणार आहोत. सो तिथे बसून यू कॅन डू ऑल आर कॉलिंग्स एव्हरीथिंग. काउन्सिलिंगसाठी 2 केबिन्स आहेत. आपल्याकडे इकडे आपण हॉट वॉटर ठेवत नाही शावर. आपण शावरच बेसिकली ठेवत नाही. मी ठेवलेलं आहे काही लोकांच्या सांगण्यावरती. पण जिम इज अ प्लेस वेअर यू कम टू एक्सरसाइज. सो लोक शावर घरी घेऊ शकतात. ते आपण एक आणि लोक घरी जवळच राहतात. सो आय बिलीव्ह नाव डेज. आधीच्या काळात होतं की लोकांच्या घरी लाविश चेंजिंग रूम नसायचे. आता इट इज सो शावर जिममध्ये घ्यायचं म्हणजे दुसरी बॅग, टॉवेल, कपडे, शॅम्पू, सोप. आता वर्कआउट केला. पुढच्या जिम्समध्ये तर आपण चेंजिंग रूमच ठेवत. आला बसला शूज चेंज करा, बॅग ठेवा, वर्कआउट करा, शूज चेंज करा, घरी गोईंग इन टू दॅट कॉन्सेप्ट. आणि आत्ताच्या डेटाप्रमाणे पण जे आपल्या जिम्समध्ये लोक येत आहेत ते म्हणजे बाणेमध्ये 1200 ॲक्टिव्ह मेंबर्स आहेत. त्यातले 25 लोक शावर घेतात. मागच्या 1 वर्षाचा डेटा काढला कारण तिथे शावर करून टाकला. 25 लोकांना मग त्याच्या 25 लोक मी नाही आलेच चालेल. तुमच्यासाठी एवढं मोठं शावर करा आणि त्याच्यासाठी एवढी सगळ्या. इट
is a place where you come and exercise. You need to have nice toilets, clean, nice toilets. You need to have wash basin, urinals, shower. Lockers आहेत, पेड लॉकर सिस्टम पण आहे आपल्याकडे. सो कोणाला जर मला परमनंट लॉकर पाहिजे तर मंथली रेंट देऊन तो त्याच्यावर त्या लॉकरवर त्याचं नाव येईल, तुझं लॉक लावतो. बाकी जे लॉक्स आहेत ते रात्री तोडले जातात. रात्री 10 वाजता 10:30ला ते लॉक्स तोडले जातील, कारण सेफ्टीसाठी आम्ही काय ठेवून दिलं आपल्याला माहिती. ते एका पिशवीमध्ये भरायचं, साईडला ठेवायचं, लॉस्ट अँड फाउंडच्या रजिस्टरमध्ये एंट्री करायची. राईट. बरेच साऱ्या गोष्टी आहेत बोलायला अजून. आपण परत भेटत राहू. वी विल कीप मीटिंग. बट मीन वाईल जर आपण भेटण्याच्या आधी तुम्हाला एनी डाऊट्स आले, काही प्रॉब्लेम झाले तर प्लीज स्पीक टू युअर मॅनेजर्स ऑर कनेक्ट. अँड वेलकम टू अवर कॉन्फरन्स. I believe in delivering the best. I believe in कुठलीही कंप्लेंट, कुठलाही फीडबॅक तुमच्या नाही किंवा फालतू नाही किंवा स्टुपिड. एव्हरीथिंग इज इम्पॉर्टंट. हाऊ वी वर्क ऑन इट. सगळं आपण नाही पण करू शकणार, पण हाऊ वी वर्क ऑन इट इज व्हेरी व्हेरी. सो आय एम जस्ट गोइंग टू गो. माझी नेक्स्ट मीटिंग सुरू होते. आय वॉन्ट टू वेलकम कोमल. आय वॉन्ट टू मीट यू जयेश आफ्टर सम टाइम. कोमल इज जॉइनिंग अस इन सेल्स. सगळं Ayush will do all the processes for you. She is joining from Monday. And she will also get the personal training course चालू करते already. So as an intern, she can out of the shift do personal training also. And Jayesh coming great. Anything else? Any questions? Okay. So few things I want you to observe करतो. When I come in, आपल्या TVs वरती नेहमी स्पोर्ट्स असलं पाहिजे. नथिंग एल्स, ओनली स्पोर्ट्स. सेकंड, किंवा आपल्या टी व्हीजवरती आपले काही प्रमोशनल ॲड्स असतील तर ते असले पाहिजे, पण मोस्टली स्पोर्ट्सच असतं पाहिजे. न्यूज जर काय असं महत्त्वाचं झालं असेल तुम्ही लावलं तर ठीक आहे थोडा वेळ, पण स्पोर्ट्सच जास्त करून ठेवा. राईट. सेकंड, टी व्हीचा व्हॉल्यूम बिलकुल नाही. म्युझिक नेहमी चालू असलं पाहिजे. मेंबर असू किंवा मेंबर नसू, म्युझिक चालूच पाहिजे. लाईट्स, सगळे लाईट्स नेहमी ठेवायची गरज नाही आहे, कारण आपल्याकडे सनलाईट खूप आहे. पण जर कुठल्या मेंबरनी सांगितलं तर काही प्रॉब्लेम. AC आणि म्युझिकचा व्हॉल्यूम हे खूप कॉन्ट्रोवर्शियल गोष्ट असते. सो AC आपण सांगतो 23 to 25 डिग्री सेल्सिअस मध्ये वर्कआउट केला तर तुमची बॉडी सगळ्यात एफिशियंटली ऑपरेट करते. सो आम्ही 23 to 25 डिग्री सेल्सिअस हे टेम्परेचर मेंटेन आपल्याला करायचं. सगळे एसीज आहेत, त्याचा एक रिमोट आहे. फ्रंट डेस्कवरून त्याचा ॲक्सेस आहे आणि प्लस त्याचा रिमोट पण. सो जनरली यू हॅव टू कीप द एसीज ऑन 25 डिग्री सेल्सिअस. आणि एक डिव्हाइस इथे कुणाला लावेल, त्या डिव्हाइसमध्ये तुम्हाला रूम टेम्परेचर लक्षण या 4 पर्यंत. सो ते एक डिव्हाइस आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला रूमचं टेम्परेचर कळतं. एसीमध्ये तुम्हाला किती तुम्ही सेट केलं आहे ते कळतं, रूमचं टेम्परेचर नाही. सो ते डिव्हाइस लावलं जाईल. त्या डिव्हाइसवरती ती नोटीस पण लावली जाईल ज्याच्यावरती हे लिहिलेलं आहे. ठीक आहे. सो आपल्याला ते मेंटेन करायचं. मग कोण म्हणते गार करा, गरम करा, आम्ही या स्टँडर्ड ठेवतो. कारण प्रत्येकाला वेगळं. आता मला खूप गरम होतं, मला खूप एसी पाहिजे, आणि माझ्या मीटिंगमध्ये जे बसतात त्यांना खूप थंडी वाजते. कसं करायचं? टू हॅव समथिंग इन लिव्हिंग. सो पे अटेन्शन टू दॅट. फॅन्स, ऑलवेज कीप द फॅन्स ऑन, ऑलवेज. आणि ते हाईटवरती आहे, कोणाच्या डायरेक्ट चेहऱ्यावरती येणार. DG बॅकअप आपल्याकडे मोस्टली आपण नाही यूज करत, ओनली इन केस ऑफ इमर्जन्सीज. सो इन केस इलेक्ट्रिसिटी इज गॉन, आपल्याकडे UPS बॅकअप आहे. UPS बॅकअपवरती लिमिटेड गोष्टी चालते. काही लाईट्स चालते, फॅन्स चालते. तर हे दार उघडे करून टाकायचे सगळे, फॅन्स सगळे चालू करायचे, आणि म्युझिक चालेल त्याच्यावरती, आणि वायफाय वगैरे चालेल. सो अनलेस इमर्जन्सी असेल तर आपण DG बॅकअपवरती मूव्ह करतो, नाहीतर UPSवरती हे सगळं ऑपरेट. आपल्याकडे सोलार लावलेला आहे, आपण सोलार इलेक्ट्रिसिटी UPS चार्ज करून UPSवर सगळं रन करतो, आणि तो बॅकअप बराच आहे. ट्रेडमिल्स वगैरे तेव्हा बंद असतं. ट्रेडमिलवरती खूप लाईन होती आहे, तर वी हॅव टू यूज स्मार्टली. व्हॉट विल आय डू इफ ट्रेडमिलवरती खूप लाईन होत असेल तर काय करायचं?
काय काल काय केलं मग त्याच्या हिशोबाने त्यांची बॉडी जर आजही चांगली रिस्पॉन्ड करू शकते सगळंच कार्डिओ सेक्शन जर फुल असेल तर त्यांना फंक्शनल ॲक्टिव्हिटी एका दुसऱ्या आपण तोपर्यंत देऊ शकतो किंवा त्यात आपण त्यांना स्विच करू एक्सरसाइजला कन्वर्ट करता आलं तर वेल अँड गुड किंवा ॲप्स वगैरे स्टार्टमध्ये करून घ्या जसं खाली तसं ट्रॅक The best satisfaction is if I tell them to do weight training, they करतील त्याला काय. If I tell them to do abs, they करतील. पण त्यांच्या मनात राहील की माझा कार्डिओ नाही. चला, I take a better cardio batch. So एक कार्डिओ बॅच अनाउन्स करायचं आणि मग ती जागा फ्री आहे. जर सगळंच जिम फ्री असेल तर ही जागा वापरा. सगळंच फुल असेल तर नाही तर बाहेरची जागा वापरा. ही जागा आपण फक्त ग्रुप क्लासेससाठीच यूज करतो. बट इफ एव्हरीथिंग इज फुल इमिजिएटली एक छान फंक्शनलची बॅच द्यायची कार्डिओ विल बी डन फॉर एव्हरीवन आणि दॅट विल बी मोर फन राईट त्यात जास्त मजा येते ट्रेडमिलवरती नुसतं चांगल्यापेक्षा सो थोडंसं असं ऑन द स्पॉट यू हॅव टू बी व्हेरी नाईस यू गॉट ऑन द स्पॉट यू हॅव टू थिंक अँड कम अप विथ सोल्युशन्स राईट इफ देर इज समबडी हू इज बिकमिंग व्हेरी रूड किंवा इट इज बिकमिंग खूपच तर जस्ट लीव फ्रॉम देअर go outside, ask somebody else to manage. So ते दुसरा सर कारण प्रॉब्लेम आपल्यावरती राग असतो दुसरं कोणतरी बोललं तर मग त्याला साईडला घेऊन जायचं कोणाशी फ्लोअरवरती किंवा रिसेप्शनवरती आर्ग्युमेंट्स करायचे नाही कुठली गोष्ट त्यांना नॅपकिन वापरा वगैरे हे सांगायचं असतं हे एकट्याच सांगायचं कुठली प्रॉब्लेम रिलेटेड गोष्ट असेल स्टाफ बरोबर पण असेल तरी ते केबिनमध्ये बसून एकट्यात डिस्कस करायचे मेंबरशिप पण कुठली गोष्ट रेन्युअलबद्दल पैसेबद्दल प्रॉब्लेमविषयी जर डिस्कस करायची असेल ती 4 भिंतीतच करायची ओपन एरियामध्ये नाही करायची सगळ्यात मोठा ह्युमनचा प्रॉब्लेम आहे त्याचा इगो येतो रिसेप्शनवरती कोणाला सांगितलं सर तुमचे 2,000 रुपये द्यायचे राहिले होते तो भांडणार आणि रिलेशन खराब होतं फ्लोअरवरती कोणाला सांगितलं काही तर तो भांडणार 2 मिनटं सर आपण तुमच्याशी बोलायचं आहे केबिनमध्ये घेऊन गेला आणि सांगितलं सर प्लीज नॅपकिन यूज करा आणि इंडोर शूज यूज करा सर केबिनमध्ये तो वेगळा वागेल केबिनच्या बाहेर तो वेगळा वागेल तर ही एक गोष्ट मॅनेजमेंटची नेहमी लक्षात ठेवा क्राऊड मॅनेजमेंट ओके असंच आणि जर हँडल होत नसेल तर बाहेर जाऊन दुसऱ्या लोकांना सांगायचं प्लीज बघ ओके तसे अजून डिफिकल्ट सिच्युएशन्स काही आले तर आपण त्याच्यावरती नक्कीच पण इंडोर शूज मॅन्डेटरी नॅपकिन प्रत्येक मशीनवरती वापरणं पाहिजे मॅन्डेटरी कधी कधी आपण सारखं कोणाला सांगू शकत नाही त्यामुळे म्युझिक थोडं स्लो करून माईक आणलाय माईक आणायचं आहे माईक पाहिजे माईकवरून अनाऊन्स करायचं की नॅपकिन यूज करा आपण एक पब्लिक प्लेसमध्ये आहे मशीनवरती नॅपकिन यूज करा शूज यूज करा इंडोर शूज यूज करा आणि डिओड्रंट यूज करा हे माईकवरती सांगितलं तर मी तुला नाही सांगतो अख्ख्या ग्रुपला सो दॅन दे डोंट गेट ऑफेंडेड सो असे काही गोष्टी त्या रीतीने मॅनेज करा म्युझिक आपण जे सिलेक्टेड म्युझिक साईडकडनं तुम्हाला येत जाईल तेच प्ले करा त्याचा काही प्रॉब्लेम वाटला तर त्याला आपण चेंज करूया तर प्रत्येकजण म्हणे ते लावा ते लावा ते लावा आम्हाला जे मॅनेजमेंटने दिलेलं सिलेक्टेड म्युझिक आहे तेच लावायचं पुन्हा तुझ्या लिस्टमध्ये माईक आहे माईक वायर त्यांना जिम दाखवत असतो ओके परफेक्ट सर ब्लाइंडचं राहिलं ब्लाइंडचं फायनल करून राहिलं सरांकडनं आलं ते प्रयोग सांगायला दाखवू शकतो ऐका ना मीटिंग संपलं ओके थँक्यू व्हेरी मच अँड वेलकम टू आवर लेट्स कीप इट जस्ट